नमस्कार मंडळी, माझं नाव ओमकार पाटील आणि मी एक गेम बनवायचं चॅलेंज घेतलंय आणि त्याचे डेली अपडेट्स मी माझ्या इंस्टाग्राम रील्स आणि या यूट्यूब चॅनलच्या शॉर्ट्सवरून डेली अपलोड करतोय. पण विषय असा आहे की मी हा गेम एकटा बनवते, ना कोणती टीम ना कोणता स्टुडिओ. स्क्रॅच पासून ते रिलीज होईपर्यंत हा गेम मी एकटा बनवण्याचा प्रयत्न करतोय. हा माझा स्वतःला दिलेला एक मोठा चॅलेंज आहे असं म्हणा. तुम्ही माझ्या इंस्टावरचे रील्स किंवा या चॅनलवरचे शॉर्ट्स जर पाहिले नसतील तर ते बघून घ्या, ज्यात मी डिटेलमध्ये प्रत्येक स्टेप एक्सप्लेन करत गेलोय. तर आता मी एक थोडक्यात सांगतो की काय विषय आहे. तर आता मी एक 2D RPG टॉप डाऊन गेम बनवते. 2D गेम जरी बनवत असलो तरी 3D गेम खेळल्यासारखं वाटणार आहे बघा. या गेमसाठी मी क्रिप्ट कस्टोडियन, लेजंड ऑफ झेल्डा यासारख्या गेमचे मी रेफरन्सेस घेतलेत आणि त्यांचा स्टडी केलाय. आता गेम बनवायला सुरू करायचं म्हटलं की एक पाईपलाईन फॉलो करायला लागते. पाण्याची पाईपलाईन नाही हो, एक प्रोसेस असते. म्हणजे ती पाईपलाईन इंडस्ट्रीमध्ये शक्यतो वापरली जाते. या फोटोत दाखवल्याप्रमाणे प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन अशा भरपूर गोष्टी असतात. तर या गेम पाईपलाईनवर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, त्यावर आपण नंतर कधीतरी बोलू. आता वेळ न घालवता आपण माझ्या गेमकडे वळूया. मी आतापर्यंत काय काय केलंय, कुठपर्यंत गेम आलाय ते थोडक्यात सांगतो. त्याआधी समजून घ्या की इंडस्ट्रीमध्ये जी पाईपलाईन फॉलो करायला लागते ती मला पूर्णपणे फॉलो करून चालणार नाही हो, कारण की हा गेम मी एकटा बनवते. म्हणून मी या पाईपलाईन मध्ये प्रत्येक गोष्टीला चॅप्टर्स आणि पार्ट्स मध्ये डिवाइड केले. ज्यात पहिला चॅप्टर म्हणजे प्री प्रोडक्शनचा, ज्यामध्ये आपण डेमो गेम बनवते. आता या डेमो गेमला मी 4 पार्ट मध्ये सेट केले. पहिल्या पार्ट मध्ये गेमचं कोर मेकॅनिक्स तयार करायचं असतील, जे मी ऑलरेडी केलेत. ज्यात सध्या तरी मी पिक्सल फ्रॉगचे टायनी सॉर्ट्स हे असेट्स वापरतोय. ते का ते पुढे व्हिडिओमध्ये सांगतोच तुम्हाला. तर या पहिल्या पार्ट मध्ये आतापर्यंत मी 2 छोटे छोटे बॅकग्राऊंड सीन्स तयार केलेत. नंतर प्लेयर ऍड करून त्याला मुवमेंट दिली. आता सीन मध्ये तो कुठे पण जाऊ शकतो. त्याचबरोबर मी 2 मॉन्स्टर ऍड केले, ज्यात पहिला मिली मॉन्स्टर जो प्लेयरला जवळनं मारतो आणि दुसरा जो लांबून प्लेयरला मारतो. असे 2 मॉन्स्टर तयार केले. तर मॉन्स्टरचं मेकॅनिक्स हे तात्पुरतं आहेत, नंतर कदाचित ते बदलू पण शकतं. नंतर प्लेयरला मॉन्स्टर कडून डॅमेज होण्यासाठी प्लेयरला आपण हेल्थ सिस्टम आणि डेथ सिस्टम ऍड केली. त्याचबरोबर एका आयलंड वरून दुसऱ्या आयलंड वर जाण्यासाठी प्लेयरला जम्प सिस्टम दिली. आता मी जे असेट्स वापरतोय त्या जम्पचे अॅनिमेशन तर नाहीत, म्हणून तात्पुरते हेच अटॅकचे अॅनिमेशन टाकले. प्लेयर पाण्यावर चालू नये म्हणून पाण्यावर डेड झोन बनवले, ज्यात प्लेयर जर उड्या मारताना पडला तर तो जवळच्या आयलंडवर रिस्पॉन्ड होतो आणि पेनल्टी म्हणून त्याची जरा हेल्थ कमी होते. आता प्लेयर तरी ग्राउंडच्या डायरेक्ट बाहेर जाऊ शकत नाही, तो फक्त उड्या मारूनच एका आयलंडवरून दुसऱ्या आयलंडवर जाऊ शकतो. नंतर एका सीन मधून दुसऱ्या सीन मध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी एक छोटी सिस्टम तयार केली. तर तुम्ही म्हणाल एका सीन मध्ये पूर्ण मॅप बनवायचा की खंड एकदम कसं आहे. ते एका सीन मध्ये मोठा मॅप बनवायला गेलं की खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी होतात आणि गेम खेळणारे लोक सुद्धा खूप कन्फ्युज होते. म्हणून ही एका सीन मधून दुसऱ्या सीन मध्ये जायची सिस्टम तयार केली. त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू. त्याचबरोबर जिना किंवा अशा स्लोप वरून खालीवर जाण्यासाठी सुद्धा सिस्टम तयार केली. हे करायचं कारण म्हणजे हा गेम 2D 3D नाही, त्यामुळे फेक फिजिक्स तयार करायला लागते. आता एवढ्या सगळ्या गोष्टी डेमो गेमच्या पार्ट 1 चा भाग आहे आणि तो जवळजवळ कम्प्लीट झालाय. यानंतर डेमो गेमच्या पार्ट 2 मध्ये या तयार केलेल्या सर्व गोष्टींसाठी आपला स्वतःचा असेट्स तयार करणार आहोत. म्हणजे बॅकग्राऊंड, प्लेअरचे अॅनिमेशन किंवा मॉन्स्टरचे अॅनिमेशन या सगळ्या गोष्टींचा डिझाईन मी स्वतः करणार आहे. आता तुम्ही म्हणाल डेमो गेमच्या पार्ट 3 मध्ये आणि पार्ट 4 मध्ये काय असणार आहे. तर पार्ट 3 मध्ये आपण अजून कोर मेकॅनिक्स ऍड करणार आहोत, ज्यात प्लेअरचं कॉम्बॅट सिस्टीम म्हणजे अटॅक वगैरे, तसंच इन्व्हेंटरी सिस्टीम, स्किल सिस्टीम, UI आणि महत्वाचं म्हणजे माझ्या गेमचं स्पेशल कोर मेकॅनिक्स, ज्याला माझ्या गेमचं USP म्हणजे युनिक सेलिंग पॉईंट असंही म्हणू शकतो, जे डिझाईन करायचं आहे. म्हणजे हे स्पेशल मेकॅनिक्स माझ्या गेमला दुसऱ्यांच्या गेमपेक्षा वेगळं बनवू. नाहीतर बाजारात असं लय गेम आहे तो. आता हे स्पेशल मेकॅनिक्स काय असेल ते नंतर कळलंच तुम्हाला. आणि शेवटी 4थ्या पार्ट मध्ये आपण या मेकॅनिक्सचा असेट्स आणि एक प्रॉपर डेमो बनवणार आहोत, ज्यात 7 ते 8 मिनिटाचा गेम प्ले असेल. आता या 4थ्या पार्ट नंतर आता हा असेल आपला फायनल डेमो गेम. आणि हा खूप महत्वाचा आहे, कारण कोणताही मोठा गेम बनवायच्या आधी त्याचा असा हा डिटेल डेमो गेम बनवला जातो आणि याच गोष्टीला प्रोडक्शनचा महत्वाचा भाग म्हटला जातो. पण यात एकच गोष्ट मिसिंग आहे, ती म्हणजे स्टोरी. खरं तर स्टोरी ही प्री प्रोडक्शन मध्येच फायनल केली जाते, पण ते स्टुडिओमध्ये, कारण की तिथे प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक वेगवेगळी माणसं काम करत असतात. पण मी इथे एकटाच आहे, म्हणून मी गेमचा फक्त प्लॉट बनवलाय आणि प्रॉपर स्टोरी आपण प्रोडक्शन मध्ये तयार करू. तर असं का कसं असते, गेमची स्टोरी ही मूवी सारखी नसती. म्हणजे मूवी आपण बघतो आणि ती बघून आपण एक्सपिरियन्स करतो, पण गेम मध्ये तसं नसतं.
गेममध्ये आपण प्लेअरच्या पर्स्पेक्टिव्हने गेम खेळत असतो आणि त्याची स्टोरी जगत असतो. त्यामुळे स्टोरी आणि गेमचे मेकॅनिक्स हे एक दुसऱ्याशी खूप निगडीत असतात. त्यामुळे समजा जर तुम्ही एक प्रॉपर स्टोरी आधीच तयार केली आणि नंतर त्या स्टोरीच्या निगडीत असलेल्या काही गोष्टी किंवा मेकॅनिक्स जर आपल्याकडून तयार झाले नाहीत किंवा ते तयार झालेत पण मेकॅनिक्समुळे गेम खेळायला ती मजा येत नसेल तर परत स्टोरी ती बदलावी लागेल आणि त्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जातील. म्हणून मी माझ्या गेमचा प्लॉट आधी तयार करून घेतलाय इन्स्टेड ऑफ डिटेल स्टोरी. आता प्लॉट आणि स्टोरी मध्ये काय फरक आहे आपण एका गेमच्या स्टोरीच्या एक्झाम्पल मधून समजून घेऊया. समजा एक हिरो म्हणजे गेमचा मेन प्लेअर आहे जो सायबॉर्ग आहे म्हणजे अर्धा रोबोट आणि अर्धा माणूस. समजा त्याची मेमरी काही कारणांमुळे गेली आणि तो एका स्पेसशिप मध्ये अडकलाय जे खूप मोठं आहे आणि त्यात कोणताही दुसरा माणूस नाही. पण त्या स्पेसशिपवर स्पेसच्या मॉन्स्टरनी कब्जा करून घेतलाय आणि ते तिथं राहत असतात. आता मेन हिरोला कळतं की त्याच्याकडे त्याची पास्टची मेमरीज नाही आणि आपण इथे का आहोत कोण आहोत तेच त्याला माहित नसतं. पण जसा जसा तो स्पेसशिप एक्सप्लोर करत जातो तसा त्याला सगळ्या गोष्टी उलगडत जातात. तो इथे का आहे कोण आहे इत्यादी गोष्टी त्याला कळत जातात. तर या स्टोरीच्या प्लॉटमध्ये मेन कॅरेक्टरला त्याची मेमरी आणि या स्पेसशिपचं रहस्य शोधायचं असतं आणि येणाऱ्या अडचणी जसं मॉन्स्टर मारणे पझल सॉल्व्ह करणे अशा गोष्टी त्याला कराव्या लागतात. आता याला आपण प्लॉट बोलू शकतो ज्याच्यामुळे गेम मध्ये कोर मेकॅनिक्स काय असतील हे कळतं आणि तेच महत्वाचं असतं. आणि आता डिटेल स्टोरी म्हणजे काय तर त्या स्पेसशिप मध्ये कुठं काय असेल कोणत्या प्रकारचे मॉन्स्टर असतील आणि त्याला त्याची मेमरी परत मिळण्यासाठी काय काय करावं लागेल अशा एकदम डिटेल गोष्टी या स्टोरीमध्ये तयार कराव्या लागतात आणि याच गोष्टीच्या आधारे लेवल डिझाईन केली जाते ज्याच्यावर आपण नंतर कधीतरी डिटेल व्हिडिओ बनवू. आता माझ्या गेमचा प्लॉट आणि स्टोरी मी काय आता सांगणार नाही तो डेमो गेम झाल्यावर मी सांगेन. पण आता मी माझ्या डेमो गेमचा पार्ट 2 म्हणजे असेट्स बनवायला चालू करतोय. आतापर्यंत मी पिक्सल फ्रॉकचे टायनीसॉर्स हे असेट्स वापरत आलोय. तर आता असं का याला इंडस्ट्रीमध्ये प्रोटोटायपिंग असंही म्हणतात. म्हणजे गेम बनवायच्या आधी गेमचा असेट्स न तयार करता डमी असेट्स यूज केलं जातात आणि बघितलं जातं की बेसिक मेकॅनिक्स मधून गेम खेळायला मजा येते की नाही आणि नंतर ना ऍक्च्युअल असेट्स बनवायला चालू करतात. त्यानं कसं बर्नआउट होत नाही बघा म्हणजे नाही त्या ठिकाणी आपला टाइम आणि एनर्जी वेस्ट होत नाही बघा. एक्झाम्पल म्हणून समजा तुम्ही आधीच प्लेअरचं जम्पचं अॅनिमेशन तयार केलं पण नंतर ना गेम बनवायला ज्यावेळी तुम्ही चालू कराल त्यावेळी तुम्हाला लक्षात आलं की हे जम्पचं मेकॅनिक्स काय बरोबर वर्क होत नाहीत किंवा गेम प्ले मध्ये जम्पचं मेकॅनिक्स काय फिट होत नाहीत. त्यामुळे आधीच बनवलेला असेट्स आणि त्यावर घालवलेला टाइम दोन्ही वेस्ट जातो हो. म्हणून मेकॅनिक्सला महत्व जास्त दिलं जातं. मी काय असं म्हणत नाही की आर्टचा भाग हा महत्वाचा नसतो पण हे लक्षात ठेवा की तुम्ही आर्ट कितीही चांगलं बनवा पण बेसिक मेकॅनिक्सच चांगलं बनलं नाही तर मग कोण गेम खेळणारच नाही. एक्झाम्पल म्हणून सांगतो आता समजा तुमच्याकडे 2 केक ठेवलेत. एक केक खूप सुंदर दिसतोय चांगला सजवलाय त्याला बघूनच तोंडाला पाणी सुटते पण जसा तुम्ही तो खाल तुम्हाला कळलं की आतला भाग म्हणजे तो गाभारा असतोय म्हणजे तो ब्रेडचा भाग तो चांगलाच लागत नाही मातीच खाल्ल्यासारखा लागतोय मग ते तुम्ही टाकूनच द्याला बरोबर की नाही. पण त्याच वेळी समजा एक असा केक आहे ज्यावर काही डेकोरेशन किंवा सजावटच नाही पण त्याचा जो मेन ब्रेड आहे जो गाभार आहे खूप भारी लागतोय एवढा भारी की एकदा खाल्लं की बोटच चाटायची. सो तसंच केकचा तसा जो मेन गाभा असतो ब्रेड असतो तो तेच कोर मेकॅनिक्स समजा म्हणजे प्लेअरचा अटॅक मुवमेंट किंवा मॉन्स्टरचे मेकॅनिक्स असल्या गोष्टी आणि केकवरचं डेकोरेशन म्हणजे आर्ट स्टाईल असं समजा. पण आर्ट स्टाईल नसून पण चालत नाही हो कारण त्याचमुळे तर लोक गेमकडे अट्रॅक्ट होतात. पण सांगायचा मुद्दा काय केकचा गाभारा म्हणजे गेमचं मेकॅनिक्स पहिला चांगला बनवायचा आणि नंतर केकवरचं डेकोरेशन म्हणजे गेमचा आर्टचा भाग एक्सपेरिमेंट करत करत चांगला बनवायचा. ही पद्धत भारी आहे बघा. पण आता माझ्या गेम मध्ये विषय काय झालाय की जे मी असेट्स यूज करतोय त्यातून माझे पुढचे मेकॅनिक्स करणं खूप अवघड आहे. म्हणून मला गेमचं बेसिक असेट्स बनवायला लागतात ज्यामुळे मला गेमचं प्रपोर्शन आणि गेमचा एक फील समजून येईल आणि त्यानंतर एक्सपेरिमेंट करायला सोपं जाईल. आता ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालाय पण हे सांगणं गरजेचं होतं हो. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये माझ्या गेम मधलं आर्ट आणि अॅनिमेशनच्या प्रोसेस बद्दल डिटेलमध्ये चर्चा करूया. आणि हो मी या प्रवासात गेम बनवायचा अजून शिकतोय आणि माझा अनुभव शेअर करतोय. कदाचित मी कुठेतरी चुकेल पण चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही हो ही मनच आहे. तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट करून सांगा पुढच्या भागात मी कव्हर करतो. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागात.